नेचर केअर फर्टिलायझर लिमिटेड विटा जिल्हा सांगली प्रस्तुत शेतकरी संवाद या कार्यक्रमामध्ये सर्व शेतकरी बांधवांचे सहर्ष स्वागत। शेतकरी बांधवांनो, माझं नाव आहे सुरेश माने पाटील, ऊस शास्त्रज्ञ। आज आपण अडसाली ऊस लागण भाग 3 यामध्ये अडसाली ऊस लागण भाग 3 यामध्ये आपण पाट पाणी व ठिबक सिंचन या पद्धतीमध्ये एकात्मिक खत व्यवस्थापन याविषयीची माहिती घेणार आहोत। अडसाली ऊस लागण भाग 1 भाग 2 मध्ये आपण जमिनीची पूर्व मशागत, ऊस जातीची निवड, सरीमधला अंतर, टिपरामधला अंतर, बेणे प्रक्रिया, त्याचबरोबर बेण्याची निवड अशा विविध बाबींची माहिती आपण या अगोदर घेतलेली आहे। आजचा विषय हा शाश्वत एकरी 100 टन किंवा 100 टनाच्या पुढे उत्पादन काढण्याच्या दृष्टिकोनातून एकात्मिक खत व्यवस्थापन करणं आणि योग्य रीतीने करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की ऊस हे दीर्घ मुदतीचं पीक आहे, म्हणजे कमीत कमी 12 महिने आणि जास्तीत जास्त 18 महिने शेतामध्ये हे पीक उभा राहतं। म्हणून या पिकाला सतत मुबलक अन्न पुरवठा होणं हे अतिशय गरजेचं असतं। म्हणून आपल्याला एकात्मिक खत व्यवस्थापन या माध्यमातून ऊस पिकाला मुबलक अन्न पुरवठा कसा करता येईल याची माहिती आजच्या व्याख्यानाच्या माध्यमातून घ्यायची आहे। शेतकरी बांधवांनो, 1 टन ऊसाच्या निर्मितीसाठी कमीत कमी 2.25 ते 2.5 किलो नत्र लागतो। 1 टन ऊसाच्या निर्मितीसाठी 2.25 ते 2.5 किलो नत्र लागतो। 1 ते 1.25 किलो स्फुरद लागतो आणि 1.25 ते 1.5 किलो पालाश लागतो। एवढी अन्नद्रव्य जमिनीमधनं शोषून घेतल्यानंतर 1 टन ऊसाची निर्मिती होते। म्हणून शेतकरी बांधवांनो, आजचा विषय आपल्याला शाश्वत एकरी 100 टनाच्या पुढे उत्पादन काढत असताना खताचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं हे समजून घेत असताना आपल्याला महाराष्ट्राच्या उत्पादनाच्या आकडेवारीवरती प्रकाश जर टाकला तर असं लक्षात येईल की महाराष्ट्राचं एकरी ऊसाचं उत्पादन गेली 10 ते 12 वर्ष झालं 34 ते 35 टन एवढं आहे। हेक्टरी हे उत्पादन 85 ते 88 टनाच्या आसपास राहिलेलं आहे। याला कारणं भरपूर आहेत, पण त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचं कारण कोणतं असेल ते म्हणजे रासायनिक खताचा असंतुलित वापर आणि सेंद्रिय खताच्या वापराकडे होणारं दुर्लक्ष। कारणं अनेक आहेत। सेंद्रिय खत मिळत नाही, सेंद्रिय खत महाग आहे, सेंद्रिय खताचा योग्य पुरवठा होत नाही। या सगळ्या बाबीमुळे आपण सेंद्रिय खताकडे मात्र दुर्लक्ष केलेलं आहे आणि रासायनिक खतं टाकतोय ते मात्र असंतुलित टाकतोय। त्यामुळं आमचं एकरी ऊसाचं उत्पादन सरासरी 34 ते 35 टनाच्या पुढे जायला तयार नाही। ज्या शेतकरी बांधवांनी शाश्वत एकरी 100 टनाच्या पुढे ऊसाचं उत्पादन काढलेलं आहे, अशा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जर बारकाव्यानं तुम्ही पाहिलं आणि शास्त्राचा अभ्यास जर आपण केला तर असं लक्षात येईल की ज्या जमिनीमध्ये जमिनीची सुपीकता चांगली आहे, उत्पादन क्षमता देण्याची ताकद आपल्या जमिनीमध्ये आहे, त्या जमिनीला आपण म्हणतो जमिनीची भौतिक, जैविक आणि रासायनिक सुपीकता चांगली असावी लागते। शेतकरी बांधवांनो, जमिनीची भौतिक सुपीकता म्हणजे जमीन रवाळ असावी लागते, जमीन भुसभुशीत असावी लागते आणि जे जमिनीमध्ये नांगरट केल्यानंतर निघणारा जो ढेकूळ आहे तो ढेकूळ द्राक्षाच्या घडासारखा असला पाहिजे। जसं द्राक्षाच्या प्रत्येक मण्यामध्ये हवा जाते त्याच पद्धतीनं जो शेतामधनं निघणारा ढेकूळ आहे त्या ढेकळामध्ये त्यामध्ये हवा ही शिरली पाहिजे, अशा पद्धतीचा ढेकूळ असला पाहिजे आणि तो ढेकूळ फोडत असताना तो सहजरित्या फुटला पाहिजे, अशा पद्धतीची भुसभुशीत रवाळ जमीन असली पाहिजे। त्याला म्हणलं जातं जमिनीची भौतिक सुपीकता चांगली असते। शेतकरी बांधवांनो, जमिनीची रासायनिक सुपीकता चांगली असते म्हणजे काय? आपण आपल्या जमिनीमध्ये नत्र टाकतो, स्फुरद टाकतो, पालाश टाकतो,
दुय्यम अन्नद्रव्य टाकतो, सूक्ष्म अन्नद्रव्य टाकतो, हे सगळं जमिनीमध्ये पण आहे आणि वरून पण टाकतो. आणि ही अन्नद्रव्य पिकाला सहजरित्या उपलब्ध होतात. त्या जमिनीला म्हणतात रासायनिक सुपीकता चांगली. आणि तिसरी सुपीकता म्हणजे जमिनीची जैविक सुपीकता. ज्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढतं त्या जमिनीमध्ये जीवाणूंची संख्या वाढते आणि जीवाणूंची संख्या वाढल्यामुळे जमिनीमधल्या उपलब्ध अन्नद्रव्यांचा पुरवठा मोठ्या प्रमाणात पिकाला केला जातो. म्हणून जमिनीची सुपीकता चांगली कधी मांडली जाते तर आपल्या जमिनीची भौतिक, जैविक आणि रासायनिक सुपीकता चांगली असावी लागते. म्हणून शेतकरी बांधवांनो, जमिनीची भौतिक, जैविक आणि रासायनिक सुपीकता चांगली राखण्यासाठी एकात्मिक खत व्यवस्थापन हा विषय आपल्याला समजून घ्यायचा आहे आणि त्याचा अंमल शेतामध्ये करायचा. आता एकात्मिक खत व्यवस्थापनामध्ये पहिला मुद्दा आपल्याला समजून घ्यायचा आहे, तो म्हणजे सेंद्रिय खत. सेंद्रिय खतं टाकल्यामुळे जमीन भुसभुशीत होते, जमिनीमध्ये हवा खेळती राहते, जमिनीमध्ये पाणी धारण करून ठेवण्याची क्षमता वाढते, उपलब्ध अन्नद्रव्य सहज पिकाला मिळतात. म्हणून आपल्याला सेंद्रिय खताचा पुरवठा मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे. सेंद्रिय खतासाठी शिफारशी ज्या आहेत, मग मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव असेल, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असेल, या संस्थांच्या जे शिफारशी आहेत ऊस पिकासाठी, ते म्हणजे अडसालीसाठी कमीत कमी 12 टन सेंद्रिय खत पडलं पाहिजे. 12 टन म्हणजे बैलगाडीच्या भाषेमध्ये 24 बैलगाडी आणि ट्रॅक्टर ट्रॉलीच्या भाषेमध्ये कमीत कमी 5 ट्रॉली सेंद्रिय खत पडलं पाहिजे. पूर हंगामासाठी कमीत कमी 10 टन म्हणजे बैलगाडीच्या भाषेमध्ये 20 बैलगाडी आणि ट्रॅक्टर ट्रॉलीच्या भाषेमध्ये 4 ट्रॅक्टर ट्रॉली शेणखत किंवा कंपोस्ट खत पडलं पाहिजे. सुरू हंगामासाठी आणि खोडव्यासाठी कमीत कमी 8 टन, बैलगाडीच्या भाषेमध्ये 16 बैलगाडी आणि ट्रॅक्टर ट्रॉलीच्या भाषेमध्ये 3 ते 4 ट्रॅक्टर ट्रॉली शेणखत किंवा कंपोस्ट खत आपल्या शेताला पडलं पाहिजे, अशी विद्यापीठाची मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव VSIची शिफारस आहे. आता शिफारस आहे ही खरी गोष्ट आहे, परंतु एवढी सेंद्रिय खतं, एवढं कंपोस्ट खत आपल्या शेताला उपलब्ध होतं का, त्यासाठी आपण काय प्रयत्न करतो हा सुद्धा अभ्यास केला पाहिजे. शेतकरी बांधवांनो, सेंद्रिय खतामध्ये सगळ्यात महत्त्वाचं पहिलं खत आहे ते म्हणजे शेणखत. त्या शेणखतामध्ये नत्र, स्फुरद, पालाश हा चांगला असतो आणि शेणखतामुळं मगाशी सांगितल्याप्रमाणे जमिनीमधला सेंद्रिय कर्ब वाढतो, जीवाणूंची संख्या वाढते, उत्पादन वाढतं. आणि आत्ता सांगितल्याप्रमाणे सेंद्रिय खत हे आपल्याला टनामध्ये कमीत कमी 8 टन आणि जास्तीत जास्त 12 टनापर्यंत टाकायचं. जर हे उपलब्ध होत नसेल तर आपल्याला ऊस तुटल्यानंतर खोडव्यामध्ये आपण जे पाचटाचं आच्छादन करतो, ते पाचटाचं आच्छादन केल्यामुळं सुद्धा एका एकरला 3 ते 4 टन खत मिळतं. आणि 3 ते 4 टन पाचट आपल्या रानामध्ये गाडल्यामुळं त्यापासून मिळणारा फायदा जो आहे, ज्याला आपण ट्रॅश मल्चिंग म्हणतो, पाचटाचं आच्छादन म्हणतो, त्यामुळं सुद्धा आपल्या जमिनीची भौतिक, जैविक आणि रासायनिक सुपीकता वाढवण्याचं कार्य केलं जातं. मोठ्या प्रमाणात पुरवठा आपल्याला ह्या पाचटामुळं जमिनीमध्ये केल्यामुळं ऊसाच्या उत्पादन वाढीसाठी फायदा होतो. ज्यांना शेणखत कमी आहे अशा शेतकऱ्यांनी खोडव्यामध्ये पाचटाचं आच्छादन केलं पाहिजे. तिसरा सोर्स आहे आपल्याकडे, ते म्हणजे कारखान्यामध्ये मळीपासून तयार होणारं प्रेसमोड कंपोस्ट खत. जर आपल्याला शेणखत कमी असेल तर प्रेसमोड कंपोस्ट खताचा वापर आपण करू शकतो. मगाशी सांगितल्याप्रमाणे 8 टन, 10 टन, 12 टन सुरू, पूर हंगाम आणि खोडव्यासाठी याचा वापर आपण करू शकतो. एका एकरला 2 ट्रॉली जर आपण प्रेसमोड कंपोस्ट खत टाकलं तर 10 ते 12 टनाच्या वरती आपल्या शेताला कंपोस्ट खत मिळू शकतं. कंपोस्ट खत कमी असेल तर आपल्याला तिसरा पर्याय आहे, चौथा पर्याय आहे, ते म्हणजे गांडूळ खत. गांडूळ खतामध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश याचा पुरवठा मोठ्या प्रमाणात केला जातो. ह्युमस मोठ्या प्रमाणात असतो. लागणीला 1000 किलो आणि मोठ्या भरणीला 1000 किलो म्हणजे 1 टन लागणीला आणि मोठ्या भरणीला 1 टन आपण गांडूळ खत टाकू शकतो. हे सुद्धा एक चांगलं सेंद्रिय खत आहे. शेतकरी बांधवांनो, ही सेंद्रिय खतं जर उपलब्ध होत नसतील तर शेवटचा पर्याय आपल्या हातामध्ये आहे, ते म्हणजे हिरवळीचं पीक. हिरवळीच्या पिकामध्ये ताग आहे, हिरवळीच्या पिकामध्ये धेंचा आहे, चवळी आहे, मूग आहे. ही हिरवळीची पिकं आपण शेतामध्ये घेऊ शकतो. हिरवळीचं पीक हलक्या जमिनीमध्ये ताग आणि भारी जमिनीमध्ये धेंचा, हलक्या जमिनीमध्ये ताग आणि भारी जमिनीमध्ये धेंचा घेतला जातो
आणि सरीवरंबा पद्धतीनं ताग धेंचा घेतला तर एकरी 25 किलो बियाणं लागतं आणि पारंपरिक जुन्या पद्धतीनं ताग धेंचा घेतला तर तागाचं बियाणं एकरी 35 ते 40 किलो लागतं आणि धेंच्याचं बियाणं 25 ते 30 किलो लागतं. याच्यासोबत आपण काळी जमीन असेल तर एक बॅग DAP, हलकी जमीन 21 दिवसाचं पीक झाल्यानंतर एक गोणी युरिया शाखी वाढ होण्यासाठी आणि ताग आणि धेंचा साधारणपणे 50-55 दिवसाचा झाल्यानंतर 10 ते 15% फुलं दिसायला लागल्यानंतर शेतामध्ये आपण गाडू शकतो. सरीमध्ये लोळवायचं आहे. वरंब्याची सरी करायचं आहे, सरीचा वरंबा करायचा आहे आणि एकरामध्ये 8 ते 10 टन हिरवळीचं खत आपण शेतामध्ये गाडू शकतो. शेतकरी बांधवांनो, धेंच्यामुळे एकरी 36 किलो नत्र मिळतो. तागामुळे एकरी 34 किलो नत्र मिळतो. चवळीमुळे एकरी 29 किलो नत्र मिळतो आणि जमिनीची भौतिक, जैविक आणि रासायनिक सुपीकता वाढवण्याचं काम ताग धेंच्या चांगल्या पद्धतीनं करू शकतात. म्हणून शेतकरी बांधवांनो, सेंद्रिय खतामध्ये शेणखत असेल, कारखान्याचं प्रेसमोड कंपोस्ट खत असेल, गांडूळ खत असेल किंवा खोडव्यामध्ये पाचट आच्छादनाचं काम असेल किंवा आत्ता सांगितल्याप्रमाणे हिरवळीची खतं घेण्याचं काम असेल, ह्या गोष्टी जर आपण व्यवस्थित करू शकलो तर आपल्याला सेंद्रिय खताचा पुरवठा चांगल्या पद्धतीनं करता येतो. जमिनीची भौतिक सुपीकता आणि जैविक सुपीकता चांगल्या पद्धतीनं वाढवता येते. सेंद्रिय खतं जमिनीमध्ये गाडल्यामुळं सेंद्रिय कर्ब वाढतो. सेंद्रिय कर्ब वाढल्यामुळे जीवाणू वाढतात आणि टाकलेली रासायनिक खतं सहज पिकाला उपलब्ध होतात. जमीन भुसभुशीत होते. अशा रानामध्ये नांगर जर घातला तर त्या रानामध्ये निघणारा ढेकूळ हा फुटणारा निघतो. म्हणून जमिनीची भौतिक, जैविक आणि रासायनिक सुपीकता वाढवण्यासाठी पहिली यशाची पायरी कोणती असेल ते म्हणजे सेंद्रिय खत. आता हे सेंद्रिय खत बऱ्याच शेतकऱ्यांना मिळत नाही. अनेक अडचणी आहेत. शेतकऱ्यांना जनावरांची संख्या कमी झाल्यामुळं आपल्याला शेणखत मिळत नाही. कारखान्यामध्ये सभासदांची संख्या जास्त असल्यामुळं प्रेसमोड कंपोस्ट सगळ्या शेतकऱ्यांना हवा तेवढा पुरवठा होत नाही. पाचट आच्छादनामध्ये काही शेतकऱ्यांना अडचणी असतात. उंदराचा प्रादुर्भाव होतो म्हणून काही शेतकरी पाचट आच्छादन करत नाहीत आणि हिरवळीच्या पिकामध्ये 2 महिने वेळ कोण घालवायचा म्हणून बरेच शेतकरी हिरवळीची पिकं घेत नाहीत. मग अशा परिस्थितीमध्ये सगळ्यात उत्तम पर्याय आपल्यासमोर राहतो तो म्हणजे नेचर केअर फर्टिलायझर कंपनीनं पेंडयुक्त खतापासून तयार केलेलं नैसर्गिक सेंद्रिय खत, ते म्हणजे ग्रीन हार्वेस्टचा वापर आपण मोठ्या प्रमाणात करू शकतो. शेतकरी बांधवांनो, ग्रीन हार्वेस्ट हे एक वेगवेगळ्या खाद्य आणि अखाद्य पेंडीपासून तयार केलेलं सेंद्रिय खत आहे. यामध्ये उपयुक्त असे जीवाणू आहेत. यामध्ये उपयुक्त अशी खनिजे आहेत. ह्या ग्रीन हार्वेस्टमध्ये जर आपण बारकाव्यानं पाहिलं तर त्यामध्ये निंबोळी पेंड आहे, करंज पेंड आहे, एरंडची पेंड आहे, महुवा पेंड आहे, कुसुमकल्लीची पेंड आहे, हळदीची पावडर आहे, तंबाखूची धस आहे, तंबाखू पावडर आहे. अनेक प्रकारच्या पेंडी, अनेक प्रकारची खनिज आणि अनेक प्रकारच्या जीवाणूपासून तयार केलेलं ग्रीन हार्वेस्ट हे सेंद्रिय खत आपल्याला मोठ्या प्रमाणात वापरायचं आहे. लागणीला, बाळभरणीला आणि मोठ्या भरणीला आपल्याला हे पेंडीयुक्त ग्रीन हार्वेस्ट खत वापरायचं. आज आपण जर पाहिलं तर सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ग्रीन हार्वेस्ट या सेंद्रिय खताचा वापर केला जातो. एक यशाचं गमक म्हणून सांगतो, लातूर जिल्ह्यामध्ये विलास सहकारी साखर कारखाना, जुना विकास सहकारी साखर कारखाना, या कारखान्यावरती 600 शेतकरी आणि साधारणपणे 1200 एकर क्षेत्रावरती आपण सेंद्रिय ऊस प्रकल्प त्या ठिकाणी राबवला आणि फक्त आपल्याला ग्रीन हार्वेस्ट या सेंद्रिय खताचा वापर करून लागणीला 5 पोती, बाळभरणीला 5 पोती आणि मोठ्या भरणीला 5 पोती अशी 15 ते 18 पोती सेंद्रिय खत ग्रीन हार्वेस्ट वापरून त्या ठिकाणी रासायनिक खताचा एकही दाना न वापरता सेंद्रिय पद्धतीने ऊसाची निर्मिती करण्यात आली आणि त्या ठिकाणी सरासरी 32 टनाची त्या ठिकाणी मिळाली. मग त्यामध्ये 38 टनाचे शेतकरी आहेत, 50 टनाचे शेतकरी आहेत, 55 टनाचे शेतकरी आहेत, 70 टनाचे शेतकरी आहेत, हायेस्ट 82 टनाचा शेतकरी त्या ठिकाणी आहे. मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की केवळ आणि केवळ ग्रीन हार्वेस्ट ह्या सेंद्रिय खताचा वापर करून पूर्णपणे सेंद्रिय ऊस आपण निर्माण करू शकतो, रासायनिक खताचा एकही दाना न टाकता. हे लातूर जिल्ह्यामध्ये विलास सहकारी साखर कारखान्यावरती सिद्ध झालेला आहे. म्हणून या सेंद्रिय खताचा ग्रीन हार्वेस्टचा वापर आपल्याला मोठ्या प्रमाणात करायचा. ग्रीन हार्वेस्टचा सेंद्रिय खताचा वापर केल्यामुळं आपल्या जमिनीमधला ह्युमस वाढतो, जमिनीमधल्या हवा पाण्याचं संतुलन वाढतं, मुळांचा विकास चांगल्या पद्धतीने होतो, उपयुक्त जीवाणूंची संख्या वाढते आणि
टाकलेले अन्नद्रव्य आपल्याला सहज पिकाला उपलब्ध होतात आणि जमिनीमध्ये हुमणी असेल, वाळवी असेल किंवा एखादा रोग असेल, या रोगाचं किडीचं नियंत्रण करण्याचं काम सुद्धा यामधले उपयुक्त जीवाणू करतात. म्हणून आपण मोठ्या प्रमाणामध्ये ग्रीन हार्वेस्टचा वापर करायचा. एक चांगल्या पद्धतीचं नैसर्गिक पेंडीयुक्त खत म्हणजे ग्रीन हार्वेस्ट. यामध्ये सुधारणा करून आता ग्रीन हार्वेस्ट स्पेशल काढण्यात आलेलं आहे. थोडीशी एक 100-150 रुपये 200 रुपये त्या बॅगेची किंमत जरी जास्त असली तर ग्रीन हार्वेस्टमध्ये अनेक अखाद्य पेंडी आणि खाद्य पेंडीचा वापर करून, केकचा वापर करून, उपयुक्त जीवाणू त्यामध्ये मिसळून अतिशय चांगल्या क्वालिटीचं ग्रीन हार्वेस्ट स्पेशल त्या ठिकाणी काढलेलं आहे. त्यामध्ये बिव्हेरिया बॅशिया नावाची बुरशी मिसळलेली आहे, ट्रायकोडर्मा व्हायरिडी नावाची बुरशी मिसळलेली आहे. त्याचबरोबर रोग आणि किडीला अटकाव करणारे अनेक उपयुक्त जीवाणू त्यामध्ये मिसळलेले आहेत. अनेक जीवाणूपासून, अनेक खनिजापासून आणि अनेक पेंडीपासून तयार केलेलं ग्रीन हार्वेस्ट स्पेशल खत युरोपसारख्या देशामध्ये, अमेरिकासारख्या देशामध्ये सुद्धा सेंद्रिय शेतीमध्ये वापरण्यासाठी परवानगी मिळालेली आहे. त्याला इकोसर्टचं सर्टिफिकेशन आहे. म्हणून ग्रीन हार्वेस्टचा वापर करत असताना आपल्याला लागणीला 5 पोती, बाळ भरणीला 2 पोती, मोठ्या भरणीला 5 पोती असा 10 ते 12 पोत्याचा डोस आपण वापरू शकतो. यापेक्षाही ग्रीन हार्वेस्ट स्पेशल जादा वापरून रासायनिक खताचा डोस आपण त्या ठिकाणी कमी करू शकतो. मग ग्रीन हार्वेस्ट रेग्युलर असेल, ग्रीन हार्वेस्ट स्पेशल असेल, याचा वापर सेंद्रिय खत म्हणून मोठ्या प्रमाणात करायचा आहे. फळबागामध्ये, भाजीपाल्यामध्ये, द्राक्ष बागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ग्रीन हार्वेस्ट स्पेशलचा वापर केला जातो. आणि अनेक देशामध्ये, मग कोरिया असेल, मॉरिशस असेल, केनिया असेल, टांझानिया असेल, या देशामध्ये याचा मोठ्या प्रमाणामध्ये निर्यात या खताची केली जाते. म्हणून महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांना एक माझी कळकळीची विनंती आहे की आपण ग्रीन हार्वेस्ट स्पेशल असेल किंवा ग्रीन हार्वेस्ट रेग्युलर असेल, याचा वापर मोठ्या प्रमाणात आपण करावा. शेतकरी बांधवांनो, आता आपण सेंद्रिय खताविषयी माहिती घेतली. ज्या ठिकाणी आपल्याला सेंद्रिय खत कमी मिळतं अशा ठिकाणी ग्रीन हार्वेस्ट सारख्या सेंद्रिय खताचा वापर मोठ्या प्रमाणात केल्यामुळे काय फायदा होतो हे लक्षात आलं. आता दुसरं जे खत आहे ते म्हणजे रासायनिक खत. शेतकरी बांधवांनो, रासायनिक खत आपल्या जमिनीमध्ये टाकण्यापूर्वी आपण एकदा मातीचं परीक्षण करून घ्यावं. आणि आपल्या जमिनीमध्ये मातीचं परीक्षण करून घेतल्यामुळं आपल्या जमिनीचा सामू किती आहे, क्षारता किती आहे, नत्र स्फुरद पालाशचं प्रमाण किती आहे, दुय्यम अन्नद्रव्याचं प्रमाण किती आहे, सूक्ष्म अन्नद्रव्याचं प्रमाण किती आहे, जमिनीमध्ये चुनखडी किती आहे, हे आपल्याला कळतं. म्हणून 3 वर्षातून एकदा मातीचं परीक्षण आपण करून घ्यावं. 2.5 एकराच्या पाठीमागं एक नमुना किंवा साधारणपणे 1 एकराच्या मागं एक मातीचा नमुना घ्यावा. 8 ठिकाणची वेगवेगळ्या ठिकाणची झिगझॅग पद्धतीनं व्ही आकाराचा 1 फूट खोलीचा खड्डा काढून 8 मूठ माती एकत्र करून 4 भाग त्याचे करून सरासरी 2 भाग समोरचे टाकून 2 भाग घ्यायचे आहेत आणि शेवटी अर्धा किलो माती परीक्षणासाठी द्यायची आहे. शेतकरी बांधवांनो, माती परीक्षण केल्यामुळं काय होतं? माती परीक्षण केल्यामुळं आपल्याला आपलं टार्गेट ऊसाचं उत्पादन किती आहे, 100 टन काढायचं आहे का 125 टन काढायचं आहे का 150 टन काढायचं आहे, त्या एक विद्यापीठानं सूत्र ठरवून दिलेलं आहे. त्या सूत्रामध्ये आपल्याला ही आकडेवारी भरायची आहे. आमच्या जमिनीमध्ये नत्र किती आहे, स्फुरद किती आहे आणि पालाश किती आहे, त्या आधारावरती आम्हाला युरिया किती टाकायचा आहे, सुपर फॉस्फेट किती टाकायचा आहे, पोटॅश किती टाकायचा आहे, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये किती टाकायचे आहेत हे कळतं. म्हणून शेतकरी बांधवांनो, मातीचं परीक्षण एकदा करून घ्या, म्हणजे तुम्हाला खताचं व्यवस्थापन करणं सोपं जातं. आता मगाशी मी सांगितल्याप्रमाणे 1 टन ऊसाच्या निर्मितीसाठी 2.25 ते 2.5 किलो नत्र लागतो. त्याचबरोबर 1.25 ते 1.5 किलो स्फुरद लागतो, 1 ते 1.25 किलो स्फुरद लागतो आणि 1.25 ते 1.5 किलो पालाश लागतो. या बेसिक तत्वाचा वापर करून आपल्याला शाश्वत एकरी 100 टनाच्या पुढे जाण्यासाठी 200 किलो नत्र पाहिजे, 100 किलो स्फुरद पाहिजे आणि 120 किलो पालाश पाहिजे. 200, 100, 120 या सूत्राचा वापर करून आपण रासायनिक खतं जमिनीमध्ये टाकत असताना त्यामध्ये बाजारामध्ये भरपूर उपलब्ध खतं आहेत. त्यातल्या त्यात ऑर्गॅनिक कोटिंग केलेलं, ह्युमिक आणि फ्युल्विक ॲसिडचं कोटिंग केलेलं खताचा वापर आपण जास्तीत जास्त केला तर आपल्याला मुळांची वाढ चांगली होण्यासाठी फायदा होतो आणि जमिनीमध्ये जे स्थिरीकरण होतं. आता उदाहरणार्थ सांगायचं जर म्हणलं तर जमिनीमध्ये टाकलेला स्फुरद जो आहे तो 15 ते 20% पिकाला मिळतो. जमिनीमध्ये ॲल्युमिनियम फॉस्फेटच्या स्वरूपानं, फेरस फॉस्फेटच्या स्वरूपानं, कॅल्शियम फॉस्फेटच्या स्वरूपानं जमिनीमध्ये स्थिर होतो आणि फक्त पिकाला 15 ते 20%च मिळतो. आपल्या पिकाला दिलेला जो नत्र आहे, युरिया जो आहे, तो 30% पासून 50% पर्यंत मिळतो. पाण्याबरोबर वाहून जातो, हवेमध्ये उडून जातो, पिकाला नत्राचा पुरवठा कमी होतो. त्याचबरोबर जमिनीमध्ये टाकलेला पालाश 40 ते 50% पर्यंत मिळतो. जमिनीमध्ये टाकलेला गंधक 8 ते 10% पर्यंत मिळतो.
जमिनीमध्ये टाकलेली सूक्ष्म अन्नद्रव्ये 1 ते 2% पिकाला मिळतात. हे जमिनीमध्ये स्थिर स्वरूपामध्ये राहतात, वाया जातात. म्हणून याची उपलब्धता वाढवण्यासाठी आपल्याला सेंद्रिय खतांचा वापर आत्ता सांगितल्याप्रमाणे करायचा आहे आणि बाजारामध्ये ऑर्गॅनिक कोटेड काही खतं आलेले आहेत त्याचा वापर आपण करावा. आता मी खताचा डोस आपल्यासमोर मांडणार आहे. त्यामध्ये खताच्या डोसमध्ये 200, 100, 120 हा खताचा डोस डोळ्यासमोर ठेवून ऑर्गॅनिक कोटेड फर्टिलायझरचा वापर करत असताना उदाहरणार्थ जर घ्यायचं म्हटलं तर स्मार्टेक 10-26-26चा आपण वापर जर करत असाल तर लागणीला 3 पोती स्मार्टेक 10-26-26, बाळ भरणीला 2 पोती आणि मोठ्या भरणीला 3 पोती असं 8 पोत्याचा 10-26-26चा डोस आपल्याला त्या ठिकाणी द्यावा लागतो. पहिल्यांदा जो 10 आहे तो नत्र कमी पडतो म्हणून 2 महिन्याच्या ऊसाला फुटवा फुटत असताना आपल्याला त्या ठिकाणी 2 बॅग युरिया द्यायचा. 90 दिवसाचा ऊस असताना ऊसाला कांडी सुटते त्यावेळी 1 बॅग युरिया द्यायचा आणि 120 दिवसाचा ऊस झाल्यानंतर जोमदार वाढीच्या कालावधीमध्ये परत 2 बॅग युरिया द्यायचा. 8 पोती 10-26-26च्या जोडीला आपल्याला 5 पोती युरिया द्यायचं. याच्या जोडीला अमोनियम सल्फेटची जोड देत असताना त्यामध्ये अमोनिकल फॉर्ममधला नत्र आणि त्यामधला असणारा सल्फर याचा फायदा घेण्यासाठी 2 महिन्याच्या ऊसाला 1 बॅग अमोनियम सल्फेट, 3 महिन्याच्या ऊसाला 1 बॅग अमोनियम सल्फेट, मोठी भरणी करताना 1 बॅग अमोनियम सल्फेट आणि मोठी भरणी झाल्यानंतर 1 महिन्याने आपल्याला परत 1 बॅग अमोनियम सल्फेटचा वापर त्या ठिकाणी करायचा. 8 बॅग 10-26-26, 5 बॅग युरिया आणि 4 बॅग अमोनियम सल्फेट आणि मोठी भरणी झाल्यानंतर 1 महिन्याने जो आपण 1 बॅग अमोनियम सल्फेट वापरतो त्याच्या जोडीला 1 बॅग पोटॅश द्यायचा. तर या पद्धतीनं 200, 100, 120 NPKचा डोस 10-26-26 युरिया आणि अमोनियम सल्फेटच्या माध्यमातून आपल्याला देता येतो. शेतकरी बांधवांनो, तुम्हाला जर आपल्याला 24-24-0 वापरायचं असेल, ज्या जमिनीमध्ये जमिनीचा pH वाढलेला आहे, सामू वाढलेला आहे, अशा जमिनीमध्ये कमी pH असणारी खतं वापरणं जास्त फायद्याची ठरतात. म्हणून 24-24-0 एक अतिशय चांगल्या पद्धतीचं खत आज मार्केटमध्ये उपलब्ध आहे. याचा वापर करत असताना लागणीला 2 बॅग 24-24-0 आणि 1 बॅग पोटॅश. जर काळी जमीन असेल तर या 24-24-0च्या सोबत आपल्याला 1 बॅग DAP द्यायची आहे, कारण दुसरा जो 24 आहे तो स्फुरत कमी पडतो. म्हणून 2 बॅग 24-24-0, 1 बॅग DAP आणि 1 बॅग पोटॅश द्यायचं. 2 महिन्याचा ऊस झाल्यानंतर फुटवा फुटत असताना आपल्याला परत 2 बॅग 24-24-0 आणि 2 बॅग युरिया आणि 1 बॅग पोटॅश द्यायचं. 90 दिवसाचा ऊस झाल्यानंतर 1 बॅग 24-24-0, 1 बॅग युरिया आणि 1 बॅग पोटॅश द्यायचा. आणि मोठी भरणी करत असताना 3 बॅग 24-24-0, 1 बॅग युरिया, 3 बॅग 24-24-0, 2 बॅग युरिया आणि त्याच्या जोडीला आपल्याला 1 बॅग पोटॅश द्यायचा. शेतकरी बांधवांनो, 24-24-0च्या माध्यमातून आपल्याला जर रासायनिक खतं द्यायची असतील तर 8 बॅग 24-24-0, 5 बॅग युरिया आणि 4 बॅग पोटॅश या पद्धतीचा खताचा डोस द्यायचा आहे. हलकी जमीन असेल तर लागणीला 1 बॅग DAP द्यायचा आहे, 3 बॅग सुपर फॉस्फेट द्यायचा आहे आणि भारी जमीन असेल तर 1 बॅग DAP द्यायचा. तर आत्ता सांगितल्याप्रमाणे आपल्याला NPKचा डोस आपल्याला 24-24-0च्या माध्यमातून सुद्धा देता येतो. ज्या जमिनीचा pH वाढलेला आहे, ज्या जमिनीचा सामू वाढलेला आहे, अशा जमिनीमध्ये आपल्याला 24-24-0 खताचा वापर करायचा. शेतकरी बांधवांनो, हे झाले नत्र, स्फुरद, पालाश. आपल्याला दुय्यम अन्नद्रव्यासाठी लागणीला 40 किलो कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर हे घटक असणारं नेचर केअर फर्टिलायझर कंपनीचं सारथी नावाची 40 किलोची एक बॅग आहे, ती बॅग आपल्याला टाकायची आहे. आणि यामधून 10-5-10 या पद्धतीनं कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फरचा पुरवठा केला जातो. हे आपल्याला कमी पडतं म्हणून आपल्याला 10 किलो बेन्सल्फ सुपरफास्ट गंधक म्हणून मिळतं बाजारामध्ये, त्याचा 10 किलोचा वापर करायचा आहे आणि 10 किलो मॅग्नेशियम सल्फेटचा वापर करायचा आहे. 2 बॅग सिलिकॉनचा वापर करायचा आहे. 2 बॅग सिलिकॉनचा वापर करायचा आहे. क्रॉप सिलिका म्हणून आपल्याकडे नेचर केअरकडे उपलब्ध आहे. 2 बॅग लागणीला वापरायचा आहे. यामुळं पिकाची रोग प्रतिकार शक्ती वाढवली जाते आणि जमिनीमध्ये टाकलेल्या अन्नद्रव्याचा पुरवठा वाढवला जातो. म्हणून 2 बॅग आपल्याला क्रॉप सिलिका टाकायचा. 25 किलोची एक बॅग आहे. 50 किलो क्रॉप सिलिका, 40 किलो कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर सारथीची एक बॅग. आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये ऑर्मिकेम नावाची एक सूक्ष्म अन्नद्रव्याची बॅग आहे. ऑर्मिकेम नावाचं मायक्रोन्युट्रिएंट आहे नेचर केअर फर्टिलायझर कंपनीकडे. त्यामध्ये लोह आहे, जस्त आहे, मँगनीज आहे, बोरॉन आहे. याचा वापर आपल्याला लागणीला 10 किलो करायचा आहे.
आणि ही सगळे आत्ता सांगितलेली मग 10-26-26च्या 3 बॅगा असतील, सारथीची 40 किलोची एक बॅग आहे, ऑर्मिकेम मायक्रोन्युट्रिएंटची 10 किलोची एक बॅग आहे, त्याच्या सोडीला आपल्याला क्रॉप सिलिका 2 बॅग आत्ता मी सांगितल्याप्रमाणे आहेत. आणि हे सगळं मिक्स करण्यासाठी 2 बॅग आपल्याला ग्रीन हार्वेस्टचा वापर करायचा, माफ करा 5 बॅग ग्रीन हार्वेस्टचा वापर करायचा. ही सगळी खतं एकत्र केल्यानंतर मुळांच्या वाढीसाठी आपल्याला 10 किलो ह्युमिक ॲसिड वापरायचा आहे. रिचार्ज नावानं नेचर केअर फर्टिलायझर कंपनीकडे उपलब्ध आहे. आणि आपल्या जमिनीमध्ये रोग आणि किडीचं नियंत्रण व्हावं यासाठी 4 किलो रिजेंट अल्ट्रा ज्याच्यामध्ये फिप्रोनिल नावाचा घटक आहे, हे रिजेंट अल्ट्रा आपल्याला 4 किलो वापरायचं. समजा लागणीच्या वेळी आपण गंधक न वापरता नंतर जर गंधक वापरणार असाल तर या ठिकाणी 3 किलो ग्रब गार्ड, 2 दिवस अगोदर 2 पोती ग्रीन हार्वेस्टमध्ये 3 किलो ग्रब गार्ड मिसळायचा आहे, ज्याच्यामध्ये बिव्हेरिया बॅशियाना आहे आणि मेटारायझियम आहे. या बुरशीमुळे आपल्या जमिनीमध्ये वाळवी आणि हुमणीचं नियंत्रण होतं, म्हणून 3 किलो ग्रब गार्ड आपल्याला 2 बॅग ग्रीन हार्वेस्टमध्ये मिसळून 2 दिवस अगोदर ठेवायचा आहे. आणि रासायनिक खतं आत्ता टाकतोय त्यावेळी 3 किलो ग्रब गार्डचा वापर करायचा. बघा शेतकरी बांधवांनो, आत्ता मी सांगितल्याप्रमाणे बेसल डोस परत एकदा आठवण करतो. आपल्याला 3 बॅग 10-26-26, त्याच्या जोडीला 1 बॅग सारथी 40 किलो, 1 बॅग ऑर्मिकेम 10 किलो सूक्ष्मान्नद्रव्य, त्याचबरोबर 10 किलो ह्युमिक ॲसिड रिचार्ज, 5 बॅग ग्रीन हार्वेस्ट, 2 बॅग क्रॉप सिलिका, हे सगळं एकत्र करून आपल्याला रासायनिक खताचा बेसल डोस द्यायचा आहे. आणि शेतकरी बांधवांनो, बेसल डोस जर चांगला पडला तर 1.5 ते 2 महिन्यानंतर निघणारा फुटवा हा चांगला निघतो. बेसल डोस आपण जर चांगला टाकला तर एकरी 7 ते 10 टन ऊसाचं उत्पादन पहिल्याच दिवशी वाढलं असं म्हणायला हरकत नाही. आणि जे शेतकरी बेसल डोस चांगला टाकत नाहीत त्यांच्या शेतामध्ये एकरी ऊसाचं उत्पादन कमी आलेलं दिसून येतं. म्हणून बेसल डोस हा ऊस उत्पादन वाढीमध्ये अतिशय महत्त्वाचा मुद्दा. आता बेसल डोस झाला, दुसरा डोस मी परत एकदा आपल्यासमोर सांगणार आहे, तो म्हणजे 1.5 ते 2 महिन्याचा ऊस असताना एका मातेपासून अनेक बाळं जन्माला येतात, फुटवा निघत असतो, त्यावेळी नत्राची गरज जास्त असते. म्हणून 10-26-26 आपल्याला 2 बॅग त्याच्या जोडीला द्यायचा आहे. आणि त्याच्या जोडीला 2 बॅग अमोनियम सल्फेट, 1 बॅग पोटॅश, 1 बॅग अमोनियम सल्फेट, 2 बॅग युरिया आणि 2 बॅग 10-26-26 याच्या जोडीला ऑर्गॅनिक कोटिंग करण्यासाठी 2 बॅग ग्रीन हार्वेस्टचा वापर करायचा. शेतकरी बांधवांनो, 90 दिवसाचा ऊस झाल्यानंतर आपल्याला 1 बॅग युरिया आणि त्याचबरोबर 1 बॅग पोटॅश याच्या जोडीला परत 1 बॅग ग्रीन हार्वेस्टचा वापर करायचा आहे. आणि मोठी भरणी करत असताना 3 बॅग 10-26-26, त्याच्या जोडीला 1 बॅग सारथी 40 किलो, 1 बॅग ऑर्मिकेम 10 किलो, क्रॉप सिलिका 25-25 किलोच्या 2 बॅगा, रिचार्ज ह्युमिक ॲसिड 10 किलो आणि 5 बॅग ग्रीन हार्वेस्ट 5 बॅग ग्रीन हार्वेस्ट या पद्धतीचा आपल्याला रासायनिक खताचा आणि सेंद्रिय खताचा डोस तयार करायचा आहे. 3 किलो ग्रब गार्ड जैविक कीटकनाशक मोठ्या भरणीला परत वापरायचं. शेतकरी बांधवांनो, पाट पाण्याच्या शेतीमध्ये एकूण आपल्याला लागणीला 10 किलो गंधक आणि मोठ्या भरणीला 10 किलो गंधक, लागणीला 10 किलो मॅग्नेशियम सल्फेट आणि मोठ्या भरणीला 10 किलो मॅग्नेशियम सल्फेट, लागणीला 1 बॅग सारथी कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर, मोठ्या भरणीला 1 बॅग सारथी कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर, लागणीला 10 किलो ऑर्मिकेम मायक्रोन्युट्रिएंट, मोठ्या भरणीला 10 किलो ऑर्मिकेम मायक्रोन्युट्रिएंट, लागणीला 10 किलो ह्युमिक ॲसिड रिचार्ज नावानं जे उपलब्ध आहेत ते, आणि मोठ्या भरणीला 10 किलो ह्युमिक ॲसिड या पद्धतीचा खताचा डोस आपल्याला लागणीला आणि मोठ्या भरणीला टाकायचा आहे. शेतकरी बांधवांनो, रासायनिक खतं टाकत असताना नेहमी लक्षात ठेवा, आत्ता सांगितलेल्या ग्रीन हार्वेस्ट सेंद्रिय खताबरोबर मिसळून टाका. त्याच्यावरती ऑर्गॅनिक कोटिंग झालं पाहिजे. जमिनीमध्ये स्थिर होणारा जो स्फुरद आहे तो स्थिर झाला नाही पाहिजे, पिकाला जास्तीत जास्त मिळाला पाहिजे. यासाठी ऑर्गॅनिक कोटिंग करण्यासाठी ग्रीन हार्वेस्टचा वापर आपण करायचा. रासायनिक खतं टाकत असताना जमिनीमध्ये वापसा असला पाहिजे. रासायनिक खतं टाकल्यानंतर ते उपलब्ध अवजारांना मातीआड झाली पाहिजेत. आणि खतं मातीआड केल्यानंतर 2 दिवसांनी आपल्याला हलकं पाणी द्यायचं आहे. या पद्धतीनं खताचं नियोजन आणि पाण्याचं नियोजन आपल्याला करायचं आहे. बरेच शेतकरी बांधवांचा प्रश्न असतो, प्रत्येक वेळी रासायनिक खत कसं मातीआड करता येईल. शेतकरी बांधवांनो, पहिला सरीमध्ये खताचा डोस टाकला, बळीराम नांगर चालवला, खत मातीआड करता येतं. 1.5 ते 2 महिन्याचा खताचा डोस टाकला, 2 दाती अवजार चालवलं, खत मातीआड करता येतं. त्याला बाळभरणी म्हणतात. 90 दिवसाचा खताचा डोस टाकला, वरंब्यावरती छोट्या ट्रॅक्टरचा रोटावेटर चालवला, वरंबा मोडून टाकला, सरी वरंबा सपाट केला, फुटव्याचं नियंत्रण होतं, रासायनिक खताचा डोस मातीआड करता येतो.
आणि मोठी भरणी करताना सरीच्या जागी वरंबा करता येतो, वरंब्याच्या जागी सरी करता येते, त्यावेळी खताचा डोस मातीआड करता येतो. म्हणून प्रत्येक रासायनिक खताचा डोस हा मातीआड झाला पाहिजे, मुळाच्या सानिध्यामध्ये खतं दिली पाहिजेत. या दृष्टीने आपल्याला अवजार चालवून खतं मातीआड करायची. शेतकरी बांधवांनो, रासायनिक खतं मातीआड कशी करायची आणि जमिनीमधनं खताचा डोस कशा पद्धतीने द्यायचा आणि त्यामध्ये सेंद्रिय खतं, रासायनिक खतं, जैविक खतं आणि सूक्ष्म अन्नद्रव्य याचं नियोजन कसं करायचं थोडक्यात आपण पाहिलं. आता ठिबक सिंचनामधनं आपल्याला खतं द्यायची आहेत. ठिबक सिंचनामधनं खतं देत असताना शेतकरी बांधवांनो, एक माझी कळकळीची विनंती आहे, ठिबकमधून जर खतांचा वापर करायचा असेल तर सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी एक साधी सोपी पद्धत सांगतो. ती पद्धत अशी आहे की ती म्हणजे आपल्याला युरिया 24-24-0 आणि पांढरा पोटॅश, युरिया 24-24-0 आणि पांढरा पोटॅश याचा वापर करून आपल्याला ठिबक सिंचनामधनं खतं देता येतात. आता ती कशी वापरायची बघा. लागण झाल्यानंतर 15 दिवसांनी खतं आपल्याला वापरायला सुरुवात करायची. लागण झाल्यानंतर 15 दिवसांनी खतं वापरायला सुरुवात करायची आहेत आणि दर आठवड्याला खतं द्यायची आहेत. प्रति एकर प्रति आठवडा या पद्धतीनं आता मी जे सांगतोय असे 26 आठवडे म्हणजे 6 महिन्यापर्यंत आपल्याला खतं द्यायचे आहेत. प्रति एकर प्रति आठवडा खतं देत असताना एका एकरला आपल्याला 7.5 किलो युरिया द्यायचा. एका एकरला 7.5 किलो युरिया द्यायचा आहे आणि त्याच्या जोडीला 6 किलो अमोनियम सल्फेट द्यायचा आहे. 11.5 किलो 24-24-0 द्यायचा आहे आणि 4.5 किलो पांढरा पोटॅश द्यायचा. या पद्धतीनं आत्ता सांगितलेल्या पद्धतीनं आपल्याला ठिबक सिंचनामधनं खतं द्यायची आहेत. लागण झाल्यानंतर 15 दिवसांनी सुरुवात करायची आहे. प्रति एकर प्रति आठवडा. परत एकदा सांगतो, 7.5 किलो युरिया, 6 किलो अमोनियम सल्फेट, 11.5 किलो 24-24-0 आणि 4.5 किलो पांढरा पोटॅश अशी सलग 26 आठवडे प्रति एकर प्रति आठवडा या पद्धतीनं खतं द्यायची आहेत. शेतकरी बांधवांनो, यामध्ये लागणीला 2 बॅग 10-26-26 आणि मोठ्या भरणीला 2 बॅग 10-26-26 पुरोधासाठी मात्र तेवढं जमिनीमधून द्यायचं. 6 ते 8 महिन्याचा ऊस झाल्यानंतर प्रति एकर प्रति आठवडा आपल्याला 10 ते 12 किलो पांढरा पोटॅश 6 ते 8 महिन्याच्या कालावधीमध्ये द्यायचा आहे. अतिशय स्वस्तामध्ये आत्ता सांगितल्या पद्धतीनं ठिबक सिंचनामधनं आपल्याला खतं ही देता येतात. म्हणून याचा वापर युरिया 24-24-0 आणि पोटॅश त्याच्या जोडीला अमोनियम सल्फेटची जोड या पद्धतीनं खताचा डोस आपल्याला देता येतो. शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांना खर्च जादा करणं शक्य नाही अशा शेतकऱ्यांनी 24-24-0चा वापर करावा. 24-24-0 ही रेग्युलर ग्रेड आहे. आदल्या दिवशी 1 किलो खतासाठी 10 लिटर पाणी या पद्धतीनं पाण्यामध्ये आपण हे 24-24-0 भिजत ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी गाळून घ्यायचं आहे आणि त्या ठिकाणी आत्ता सांगितलेली खतं द्यायची आहेत. युरिया 24-24-0 आणि पांढरा पोटॅश दर आठवडा आपल्याला 7.5 किलो युरिया, 11.5 किलो 24-24-0 6 महिन्यापर्यंत खतं द्यायचे आहे. जोडीला 6 किलो अमोनियम सल्फेट द्यायचा आहे आणि 6 ते 8 महिने या कालावधीमध्ये आपल्याला प्रति एकर प्रति आठवडा 10 ते 12 किलो पांढरा पोटॅश द्यायचा. शेतकरी बांधवांनो, ही एक पद्धत झाली. याच्या व्यतिरिक्त अजून खोलामध्ये जाऊन आपल्याला ठिबक सिंचनामधनं जर खतं द्यायची असतील तर त्या ठिकाणी 200-100-120 या सूत्राचा वापर करून आपल्याला ठिबक सिंचनामधनं खतं देत असताना फक्त पी जो आहे, स्फुरद जो आहे तो मग लागणीला 1 बॅग DAP आणि मोठ्या भरणीला 1 बॅग DAP काळी जमीन असेल तर, किंवा हलकी जमीन असेल तर लागणीला 100 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि मोठ्या भरणीला 100 किलो सिंगल सुपर फॉस्फेट हा जमिनीमधनं द्यायचा आहे. पी तेवढा जमिनीमधनं द्यायचा आहे. फॉस्फरस जमिनीमधनं द्यायचा आहे. एन आणि के नायट्रोजन आणि पोटॅश हा आपल्याला ठिबक सिंचनाच्या माध्यमातून द्यायचा आहे. त्याचं साधं सोपं सूत्र मी तुम्हाला सांगणार आहे. शेतकरी बांधवांनो, लागण झाल्यानंतर ठिबक सिंचनामधनं खतं चालू करत असताना 15 दिवस झाल्यानंतर ठिबकमधनं खतं चालू करायचे. या कालावधीमध्ये आपल्याला प्रति एकर प्रति आठवडा म्हणजे लागण झाल्यानंतर 15 दिवसापासून 45 दिवसाच्या कालावधीमध्ये ऊसाच्या उगवणीच्या कालावधीमध्ये खतं ही कमी लागतात. त्यावेळी एका एकरला 7.5 किलो युरिया द्यायचा, 1 लिटर म्हणजे 1600 ग्रॅम फॉस्फरिक ॲसिड द्यायचा आहे आणि 3.5 किलो पांढरा पोटॅश द्यायचा. बघा, मी परत सांगतो, लागण झाल्यानंतर 15 दिवस ते 45 दिवस या दरम्यान प्रति एकर प्रति आठवडा 7.5 किलो युरिया द्यायचा आहे, 1 लिटर फॉस्फरिक ॲसिड द्यायचा आहे म्हणजे 1600 ग्रॅम होतं. 1 लिटरचं 1600 ग्रॅम किलोमध्ये
1600 ग्रॅम आणि लिटरमध्ये 1 लिटर आणि 3.5 किलो पांढरा पोटॅश द्यायचा. पांढरा पोटॅश आपल्याला पाण्यात विरघळतो म्हणून पांढरा पोटॅशचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करायचा. शेतकरी बांधवांनो, आता 45 ते 90 दिवसाचा कालावधी आहे. उसाला फुटवा फुटण्याचा कालावधी असतो. या दरम्यान आपल्याला एका एकरला 10 किलो युरिया द्यायचा, 10 किलो अमोनियम सल्फेट द्यायचा. एका एकरला 10 किलो युरिया, 10 किलो अमोनियम सल्फेट, 1 लिटर फॉस्फरिक ॲसिड म्हणजे 1600 ग्रॅम फॉस्फरिक ॲसिड द्यायचा. फुटव्याची अवस्था असते म्हणून चांगला फुटवा वाढावा म्हणून आपल्याला प्रति एकर प्रति आठवडा 3 किलो 1261 द्यायचा आहे आणि त्याच्या जोडीला 4.5 किलो पांढरा पोटॅश द्यायचा. बघा 45 ते 90 दिवसाचा डोस कसा तयार झाला. एकरी प्रति एकर प्रति आठवडा 45 ते 90 दिवस या कालावधीमध्ये 1.5 महिन्यामध्ये 10 किलो युरिया, 10 किलो अमोनियम सल्फेट, 1 लिटर फॉस्फरिक ॲसिड, 3 किलो 1261 आणि 4.5 किलो पांढरा पोटॅश द्यायचं. शेतकरी बांधवांनो, 90 दिवसानंतर उसाला कांडी सुटायला चालू होते आणि उसाच्या वाढीला जोमदार वाढीला सुरुवात होते. अशा वेळी आपल्याला एका एकरला 90 दिवस ते 180 दिवस म्हणजे 3 महिन्याचा ऊस झाल्यापासून 6 महिन्याचा ऊस होईपर्यंत प्रति एकर प्रति आठवडा आपल्याला एकरी 17.5 किलो युरिया द्यायचा आहे, 8 किलो अमोनियम सल्फेट द्यायचा आहे, 2.5 किलो 1261 द्यायचा आहे, त्याच्या जोडीला 1 लिटर फॉस्फरिक ॲसिड द्यायचा आहे, 3 किलो मॅग्नेशियम सल्फेट द्यायचा आहे आणि 6.5 किलो पांढरा पोटॅश द्यायचा. परत एकदा सांगतो, 3 ते 6 महिन्याचा कालावधी असताना एका एकरला 17.5 किलो युरिया, 8 किलो अमोनियम सल्फेट, त्याचबरोबर 3 किलो मॅग्नेशियम सल्फेट, 3 किलो 2.5 किलो 1261, 1 लिटर फॉस्फरिक ॲसिड आणि 6.5 किलो पांढरा पोटॅश या पद्धतीची खतं आपल्याला 3 ते 6 महिने या दरम्यान द्यायचे. शेतकरी बांधवांनो, ऊस 6 ते 8 महिन्याचा असताना, ऊस जोमदार वाढीच्या अवस्थेमध्ये असताना, नंतर पक्वतेच्या अवस्थेकडे जात असताना ऊसाची क्वालिटी वाढवण्यासाठी, ऊसाची जाडी वाढवण्यासाठी, ऊसामधलं पेरातलं अंतर वाढवण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी पोटॅशचा डोस वाढवावा लागतो. म्हणून 6 ते 8 महिन्याच्या कालावधीमध्ये एका एकरला आपल्याला 8 किलो अमोनियम सल्फेट द्यायचा आहे, 10 ते 11 ते 12 किलो पांढरा पोटॅश द्यायचा आहे. मी परत एकदा सांगतो, प्रति एकर प्रति आठवडा 6 ते 8 महिने या कालावधीमध्ये 8 किलो अमोनियम सल्फेट, 11 ते 12 किलो पांढरा पोटॅश, 1 लिटर फॉस्फरिक ॲसिड आणि 3 किलो मॅग्नेशियम सल्फेट द्यायचा आहे. हा डोस आपल्याला 6 ते 8 महिन्याच्या कालावधीमध्ये द्यायचा आहे. तर आत्ता सांगितलेला डोस म्हणजे शेतकरी बांधवांनो 200 100 120 या सूत्राचा वापर करून आपल्याला या खताचा डोस आपण ठिबकच्या माध्यमातून देऊ शकतो. फक्त लागणीला हलक्या जमिनीमध्ये 2 बॅग सुपर फॉस्फेट आणि मोठ्या भरणीला 2 बॅग सुपर फॉस्फेट टाकायचा आहे. त्याच्या जोडीला सेंद्रिय खतामध्ये मगाशी मी सांगितल्याप्रमाणे 5 बॅग ग्रीन हार्वेस्ट लागणीला, बाळ भरणीला 2 बॅग, मोठ्या भरणीला 5 बॅग द्यायचा आहे. त्याच्या जोडीला सारथी कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर लागणीला 1 बॅग आणि मोठ्या भरणीला 1 बॅग द्यायचा आहे. क्रॉप सिलिकाच्या 2 बॅगा द्यायच्या आहेत, लागणीला 2 बॅग आणि मोठ्या भरणीला 2 बॅगा द्यायच्या आहेत. त्याचबरोबर ऑर्मिकेम मायक्रोन्युट्रिएंट लागणीला 1 बॅग आणि मोठ्या भरणीला 1 बॅग द्यायचा आहे. आणि जास्तीत जास्त सेंद्रिय खताचा वापर करून आत्ता सांगितल्याप्रमाणे फक्त जमिनीमध्ये आपल्याला दुय्यम अन्नद्रव्य, सूक्ष्म अन्नद्रव्य आणि त्याचबरोबर सेंद्रिय खतांचा वापर करायचा. ऊस पिकाला बोरानची गरज असते, ती फक्त 2 किलो. म्हणून 3 महिन्याचा ऊस असताना एकरी 1 किलो बोरान द्यावा आणि 6 महिन्याचा ऊस असताना एकरी 1 किलो बोरान द्यावा. शेतकरी बांधवांनो, मुळांच्या वाढीसाठी सातत्यानं ऊसांच्या मुळांची वाढ होत राहिली पाहिजे, यासाठी लागण झाल्यानंतर दर महिन्याला 1 लिटर ह्युमिक ॲसिड असं 8 ते 10 महिने पिकाला ह्युमिक ॲसिड द्यायचा आहे. नेचर केअर फर्टिलायझर कंपनीकडे ह्युमिक ॲसिड लिक्विड स्वरूपामध्ये ह्युमिक ॲसिड उपलब्ध आहे. याचा वापर दर महिन्याला 1 लिटर या पद्धतीने करायचा. शेतकरी बांधवांनो, ठिबक सिंचनामधनं खतं देत असताना काही नियमावली पाळावी लागते. ती म्हणजे 1 किलो खत असेल तर 10 लिटर पाणी असलं पाहिजे. पाणी घेतलं 1 किलो खत असेल तर 10 लिटर पाणी घेतलं पाहिजे. आणि द्रावण तयार करत असताना पहिल्यांदा त्या द्रावणामध्ये पोटॅश टाकायचं आहे, के टाकायचं आहे, नंतर पी टाकायचं आहे, मग त्या ठिकाणी 1261 असेल ते टाकायचं आहे आणि नंतर एन टाकायचं आहे. मग त्यामध्ये युरिया असेल किंवा अमोनियम सल्फेट असेल आणि सगळ्यात शेवटी मॅग्नेशियम सल्फेट टाकायचं आहे. फॉस्फरिक ॲसिड मात्र आपल्याला स्वतंत्र द्यायचं आहे. या पद्धतीनं ठिबक सिंचनामधनं आपल्याला खतं द्यायची आहेत. शेतकरी बांधवांनो, एकात्मिक खत व्यवस्थापनामध्ये सेंद्रिय खत आणि रासायनिक खत लक्षात आलं. आता शेवटचं खत आहे ते म्हणजे जैविक खत. जैविक खतामध्ये
हवेमध्ये 78% नत्र आहे. त्या नत्राचा ऊस पिकाला पुरवठा व्हावा म्हणून नेचर केअर फर्टिलायझर कंपनीकडे सुपर एन नावाचं सेंद्रिय खत आहे, जीवाणू खत आहे सुपर एन. याचा वापर एकरी 1 किलो करायचा. जमिनीमध्ये 15 ते 20% स्फुरद मिळतो, राहिलेला फिक्स होत राहतो, घट्ट स्वरूपामध्ये जमिनीमध्ये मातीशी चिकटून राहतो. तो स्फुरद पिकाला मिळवून देण्यासाठी सुपर पी नावाचे जीवाणू आहेत, याचा वापर आपल्याला एकरी 1 किलो करायचा आहे. पोटॅश मोबिलायझर जीवाणूसाठी सुपर के आहे, त्याचा 1 किलो वापर करायचा आहे. आणि जमिनीमध्ये असणाऱ्या हानिकारक किडी मारण्यासाठी सुपर ट्रायकोचा वापर करायचा आहे. सुपर एन 1 किलो, सुपर पी 1 किलो, सुपर के 1 किलो, सुपर ट्रायको 1 किलो, हे सगळं एकत्र करायचं आहे आपल्याला. 2 ते 3 बॅग ग्रीन हार्वेस्टमध्ये एकत्र करायचं आहे. थोडंसं पाणी मारून मुरत ठेवायचं आहे. आणि शेतकरी बांधवांनो, लागण झाल्यानंतर, ऊस उगवण झाल्यानंतर एकदा, 21 दिवसानंतर एकदा, आणि त्याचबरोबर मोठी भरणी झाल्यानंतर एकदा याचा वापर करावा. त्याचबरोबर जीवामृतचा वापर आपण मोठ्या प्रमाणामध्ये करू शकतो. एका एकरला 200 लिटर पाण्यामध्ये 20 किलो देशी गाईचं शेण, 10 लिटर गोमूत्र, 200 लिटर पाण्यामध्ये 20 किलो देशी गाईचं शेण, 10 लिटर गोमूत्र, 2 किलो गूळ आणि 2 किलो बेसन पीठ, हे सगळं 8 दिवस आपल्याला मुरत ठेवायचं आहे. हे सगळं सावलीला ठेवायचं आहे. सकाळ संध्याकाळ लाकडानं ढवळून घ्यायचं आहे, घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे, आणि 8 दिवसानं जुन्या कापडानं गाळून घ्यायचं आहे. निघालेलं द्रावण म्हणजे जीवामृत. दर 21 दिवसानंतर आपल्याला जीवामृतची आळवणी करायची आहे. यामुळे सुद्धा आपल्या जमिनीमध्ये जीवाणूंची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवता येते. तर शेतकरी बांधवांनो, शाश्वत एकरी 100 टन, 125 टन, 150 टनाकडे जाण्यासाठी आत्ता सांगितल्याप्रमाणे सेंद्रिय खतं, रासायनिक खतं आणि जैविक खतं याचा संतुलित वापर आपण शेतकरी मित्रांनी करावा आणि एकरी ऊसाचं उत्पादन 100 टनाच्या पुढे काढावं. यासाठीची माहिती नेचर केअर फर्टिलायझर कंपनीच्या वतीनं फेसबुक लाईव्ह कार्यक्रमाच्या माध्यमातून मला या ठिकाणी देण्याची संधी मिळाली. म्हणून नेचर केअर फर्टिलायझर कंपनीचे श्री जयदेव बर्वे साहेब आणि सर्व त्यांची टीम यांना मी धन्यवाद देऊ इच्छितो. त्यांनी कोरोनासारख्या महामारीच्या कालावधीमध्ये सुद्धा सातत्यानं शेतकऱ्यांशी संपर्क साधण्यासाठी फेसबुक लाईव्ह कार्यक्रमाच्या माध्यमातून मला या ठिकाणी बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल नेचर केअरचे आभार मानतो, धन्यवाद मानतो. त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो, एवढ्यावरती आपल्याला न थांबता नेचर केअर फर्टिलायझर कंपनीचा कस्टमर केअर नंबर मी आपल्याला सांगणार आहे, हा आपण लिहून घ्यावा. काही शंका असतील, काही प्रश्न असतील, तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. नेचर केअर फर्टिलायझर कंपनीच्या कस्टमर केअरवरती नंबर फोन करून किंवा व्हॉट्सॲप करून किंवा SMS करून आपण माहिती घेऊ शकता. नेचर केअर फर्टिलायझर कंपनीचा कस्टमर केअर नंबर आहे 9881584160, 98 81 58 41 60 या नंबरचा वापर करून आपण अजून भविष्यामध्ये जास्तीत जास्त माहिती घ्यावी आणि एकात्मिक अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करून शाश्वत एकरी 100 टनाच्या पुढे उत्पादन काढावं, एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.